पजा ए पजा ए पजा काय करू राहिला? गेम खेळू राहिला का रे? काय लेखाचा आवाज आहे निघत माय बिन. या गेम नाही इतके मॅड केले पोट्टे माय बिन. हट ए पजा पागल झाला का बे? काय लेखा 5-6 दिवसानं बोर्डाची परीक्षा आहे ना, काय करशील तू? पागल झाला का लेखा? इतका गेम खेळू खेळू मॅड होशील ना लेखा. बाबू पण या कामाशी काम ठेव. काय तुझ्या मोबाईल नाही हा सांगू राहिलो तुले. चढू दे मुकाड्याना गेम मले. लय हिम्मत झाली राजा. शाळेत तू फोन आणून राहिला, लयच मोठी गोष्ट झाली ना माय बिन. मग अबे जिगरा पाहिजे, जिगरा हिम्मत पाहिजे फोन आणून गेम खेळायला शाळेत. मग आणून दाखव बरं जरासा. असं जिगरा पाहिजे का? हिम्मत पाहिजे नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. जिगरा जिगरा. अरे लप्पू सर आले, लप्पू सर. ए लप्पू सर आले. पाय 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 पाय. अबे मोर लप्पू सर आले. लप्पू सर कुठे आहे लप्पू सर? कुठे आहे लप्पू सर? हा काऊन बाबू एवढा आहे का तुझ्या जिगरा? माय आता तर बम बोल लंब्या लंब्या गोष्टी होत्या. जिगरा पाहिजे, हिम्मत पाहिजे. आता काऊन काय झालं हा? अबे मी मोठे मोठे मास्टर लोक खाली पाडले. लप्पू काय चीज आहे बे? असा फिरू फिरू पाडतो रे. अबे तू फिरू फिरू पाडता का? अबे तुला एक सांगतो, 9वीत जेव्हा ऍडमिशन घेतली ना मी तेव्हा त्यालाच म्हटलं मी जर फेल झालो इथं मला जर हात लावला ना तर मी डायरेक्ट कोर्टात केस टाकतो. मग विद्यार्थ्याला हात लावता येते का एवढंच आपल्याला माहित आहे ना. मला वाटते तू जरा जास्तच लंब्या जाऊन राहिला. नाही माझ्यापेक्षा लंबू कधी सुराला तू? अरे मजाक नाही. ते लपट्या काय चीज आहे का? मी तर असा पटकू पटकू वापरतो गेले. अरे माझ्या हातात तळ्या सापडा फक्त ते. अबे बस कर. ते लप्पू युराला आल्यावर लेका बोंबलं नाही तर पाहिजे लेका. लेकाचं कोणतं तरी काम सांगून बिना कामाशिवाय इथे येत नाही. अरे पोट्ट्यो काय करू राहिली तर तुम्ही हा? चला वा क्लासमध्ये व्हा. बरं क्लासमध्ये जायच्या आधी एक काम करा, कम्प्युटरच्या क्लासमधून आपली घड्याळ घेऊन या. हा लेका पुट्टी आहे. 5-6 दिवस राहिले फक्त पेपर लिहून. हे असे काम करू राहिले. घड्याळ गायले पाहिजे सर? घड्याळ काय पाहिजे? अरे मी माया गळ्यात लटकवतो, सगळ्याला टायमिंग दाखवत फिरतो ना, त्याच्यासाठी पाहिजे. जाय काय बोलतो लेका. माय बी बोर्डाची परीक्षा आली, तुमच्या क्लासमध्ये घड्याळ नाही ना अजून. पेपर काय पाहून लिहिसान? घड्याळ आणसान का हातात? अरे चड्डी घ्यायची पैसे नाही, घड्याळ कुठून आणसान? माय बीन काय पोट्ट जन्माले आले माया शाळेतून टपकले सगळं. हट यार, हे काही बरं नाही झालं माझ्यासोबत. ठीक आहे सर आम्ही आणतो घड्याळ. तुम्ही जा आम्ही आणतो. कम्प्युटरच्या क्लासमध्ये आहे ना? ठीक आहे ओके सर. माय बीन कोणी काय रे बजा काय म्हणतो लेका? पहिले 9वीत आलो होतो तर ही भूत बंगल्याची कोठारी दिसे कोठारी. आता तर लेका लय सपाचक केलं का बोर्डाच्या परीक्षेच्या ना. नवाईची दिवाळी असते बोर्डाच्या परीक्षे लोक ते सर्वे करायला येते म्हणून. मग तेवढं झाल्यावर तर मग ते जसं होतं तसंच ठेवते कायमचं. चल आपल्याला काय करायला लागते, घड्याळ घेऊन चाललं जाऊ. आपण तर कधी कम्प्युटर शिकलो नाही ना लेका. लयच खतरनाक दिसत आहे ना हे वर्ग. आपले वर्ग आतापर्यंत असे चकाचक नाही केलेले का कधी? तू चकाचकची गोष्ट कळले का? कधी कम्प्युटर नाही शिकलो का आपण? काय लेका एवढा मोठा क्लास असून कम्प्युटरला हात नाही लावला ना. बाबू व्हॉट्सअपवर चॅटिंग आली पाहिजे बस झालं. व्हॉट्सअप येते ना तुले चॅटिंग करता बस झालं. लय शिकला तू कम्प्युटर. अजून किती शिकशील? चल लंब्या लंब्या गोष्टी काय करू राहिला? जे कामाला ते काम करून चाललं तू. आवले का काय वेगळ्या गोष्टीत लेका काम विसरलं सगळं. चल घड्याळ पाय चाल. तू वर पाय मी खाली पाहतो. माय बिन सज्जावर तर नाही आहे का? कुठं आहे काय? मी लपवली आहे ना घड्याळ. काय काम दिलं हटले आहे का रे? वर आहे का रे? आहे का वर? घड्याळ आहे का वर? पाय लवकर बरोबर चल बर लवकर. टाइम उडाला शाळा सुटून द्या. नाही ना लेका मी पाहिली ना. काय रे या लवकर मास्तर काय काम देते का? माय बिन साफसफाईत घेऊन गेले असून कोणी एखादं आपल्या नावावर नाव टाकून द्यायचे बाई. हटले का? आपल्याला जाण लागून नवीन घड्याळ नाही तर पाहिजे बा. अबे माझी जर मर्जी झाली असती ना या शाळेत तर त्याचे टंगळे कापून लेका त्याच्या हातात देत होतो लेका. असे काम सांगते लेका गं. भंगार राग येते मला तर तुझ्यापेक्षा राग येते. अबे माझी जर मर्जी झाली ना तर विहिरीत ढकलून देईन त्याच्या बिना पाण्याच्या विहिरीत. एखादं पाहुणं तर नसन पण फुग्यासारखं फुगलाय तर काही सांगता नाही येत. तळून वर यायचं होय म्हणून कोरड्या विहिरीतच फेकायचा विचार चालू आहे माझ्या. ते माझी जर मर्जी झाली ना मी तर खरंच टंगडे त्याचे कापून हातात द्यायचा विचार तुला.
त्या टकल्याला काय समजते बे, तो स्वतःला समजते काय लेखाच्या, शिकवलं नाही लेखा कधी आपल्याला, हेडमास्टर कसा बनला काय माहिती लेका. कोणाबद्दल बोलू राहिला बे तू, कोणाबद्दल बोलू राहिला तू? हा, सरांबद्दल बोलू राहिला, ललित सरांबद्दल बोलू राहिला तू? बापा ललित सर, एवढा सन्मान कधीपासून जागला का तुझ्या अंगात? हा, नाही का ते आपले शाळेचे अध्यक्ष आहे ना लेका, श्री माननीय श्री बाहुबली दानशूर ललित मास्तर की जय हो, जय हो ललित मास्तर की अबे काय बोलू राहिला, पागल झाला का तू जरासा? तुझा नारा काय गौर राहिला आतापासून, एवढे गुणगान का, भक्त झाला का तुझा? तू भक्ताची गोष्ट करते का? 9वी पासून लेका मी त्यांचे भक्त, इतके सर आवडते मला, भक्त झालो तसाच समज तू. इतके चांगले सर लेका, तू कसा खराब कसा काय बोलू शकते का तू? हा, काय झाला का? अबे पण्या तू आटी गेले का बे, तू काय बोलू राहिला काही समजून येणार त्या टकल्याबद्दल, एवढी सन्मानाच्या गोष्टी कधी आई बाबा बद्दल नसन बोलला लेका, एवढा खतरनाक लेका, काय बोलू राहिला? वाह वाह लेका, पार्टी चेंज लेका, तू काय बोलतो लेका, काय बोलू राहिला काही समजते बी तुला रे आता लेका? अबे काही बोलू नको पुढं, मायवीन सामून जाय, अजून किती खराब बोलशील त्याच्याबद्दल, अबे अजून किती बोलशील, पागल झाला का? राहू दे ना लेका, काय बोलतो लेका, एवढे चांगले सर आहे तू असा बोलतो? अरे हट, मला नव्हतं वाटलं तू या अंदर एवढी भडास असेल म्हणून सर बद्दल. तू भडासाची गोष्ट करतो, असे डोले शोले बनवले का म्या? अबे असा उचलून आपटतो ना दिले एखाद्या दिवशी, माया तळाला सापडा असा घेतो दिले, आणि हे असा उचलतो फाडकन खाली पडतो ना की अरे बायचा माया तळाला लागला तिच्या आईच्या गावात त्याच्या मायबीन. बस कर रे पजा, बस कर, एवढं नसते बोलत कोणाबद्दल, खास कर तर सरांबद्दल तर बिलकुल नाही बोला. एवढे